जळगावच्या पाचोरामध्ये पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे शेती कामांना वेग आलाय। कोडपणी, वखळणी, त्याचप्रमाणे निंदणी, फवारणी या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। शिक्षण प्रसारक मंडळामध्ये 2 गट पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यातील वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त केली जाते। या वादामुळे शाळेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। काबरे विद्यालय इमारतीवरील कौले तुटली असून विद्यार्थ्यांच्या बाकांची देखील दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। चाळीसगाव चौफुलीवर रस्त्याच्या दुतर्फा बंद गटारीचं काम अर्धवट अवस्थेमध्ये पडून आहे, त्यामुळे वाहनधारकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे। दरम्यान गेल्या 2 ते 3 वर्षांपासून टोल प्रशासनाने या कामाला सुरुवात केली होती, मात्र कंत्राटदाराने हे काम अर्धवटच सोडलं। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं अहिल्यानगरमध्ये आगमन झालंय आणि त्याच दिवशी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचंही आगमन झालंय। दोन्ही संत बंधूंच्या पालख्यांची झालेली ही भेट अद्वितीय संगम ठरला। त्याचप्रमाणे 2 दिवसांच्या मुक्कामानंतर निवृत्ती महाराजांची पालखी मिरजाकडे रवाना झाली आहे।